आज मी इथं उन्हाळ्यातील वाळवणाचा एक पदार्थ बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आणि तुम्ही कधी केलं पण नसेल तर आज मी इथं गव्हाच्या चिकाचं पापड बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही आतापर्यंत कुरडई वगैरे बनवला असेल, पण आज आपण ह्यापासून चिकापासूनच पापड बनवणार आहोत। त्यासाठी 3 ते 4 दिवस हे गहू आहेत ते मी असं भिजवून घेतलेलं आहे आणि दररोज सकाळी ह्याच्यामधलं पाणी आहे तो बदलून घ्यायचा आहे, नाहीतर गव्हाचा असं वास येतो। तर 3 ते 4 दिवसानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे। तर हे बघा, गव्हाचं जे वरचं साल आहे तो असं बाजूला निघत आहे आणि आतमधला पांढरा भाग आहे तो असं दिसत आहे, म्हणजे गहू आपलं पटकन असं फुटत आहे। त्यानंतर 3 ते 4 दिवस असं गहू भिजून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांडीमध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर सगळे गहू आहेत तो मी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। खाली एक भांडं ठेवायचं आणि गाळणीवर ठेवून हे सगळं आपण मिक्सरला लावून घालायचं आहे। वरनं थोडं मिक्सरच्या भांडीमधलं पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हाताला गव्हाचे जे कोंडा किंवा साल आहे तो असं चिकटवू नये म्हणून हाताला तेल लावून घेतला तरीही चालेल। आणि त्यामधलं सगळं जे पांढरं किंवा पाणी घातलेलं आहे ते सगळं आपल्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे। सगळं गव्हाचं चीक आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जे साल आहे, कोंडा आहे तो असं बाजूला करून घ्यायचा आहे। तर जे हे वरचं गव्हाचं साल आहे तो आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने अशाच पद्धतीनं पाणी घालून त्याला धुवून त्यातलं सगळं जे काही पांढरा भाग असेल ते काढून घ्यायचं आहे। तर असं आपल्याला 2 वेळा करायचं आहे आणि त्यानंतर हे अशा पद्धतीनं त्याला इथं असं लाडूसारखे वळून त्यातलं सगळं पाणी आहे तो असं काढून घ्यायचं आहे। तर हे बघा, छान असं कोरडं इथं करून घेतलेलं आहे, त्याला पिळून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने मी इथं सगळं करून घेतलेलं आहे आणि हे गाणी आपलं इथं मोठं होतं त्यामुळे थोडंसं जाडसर सुद्धा ह्यातलं गाळलं गेलेलं आहे। त्यानंतर इथं एक कापड घ्यायचं किंवा अशा पद्धतीनं छोटे छिद्राची चाळणी घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। हे सुद्धा गाळून घेताना आपल्याला 2 वेळा गाळून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला सगळं गाळून झाल्यावर दाखवते। ह्याच्यामध्ये जो काही जाडसर असं भाग होता, गव्हाचं जे काही साल होतं ते असं निघालेलं आहे। तर 2 वेळा गाळून झाल्यावर ह्याला पाणी घालून 1 दिवस मी असंच ठेवून दिलेलं होतं। दुसऱ्या दिवशी आपण ह्याच्यामधलं पाणी आहे तो छान असं, तर खाली आपलं गव्हाचं चिकटलेलं आहे, वरचं पाणी आहे तो असं काढून घ्यायचं आहे वरचं खालचं चीक येईपर्यंत। तर 2 दिवस असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे, म्हणजे चीक आपलं बरोबर पांढरं शुभ्र निघून येईल। पहिल्या दिवशी थोडंसं लालसर येतं आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं असं पांढरं येतं। तर हे सगळं असं काढून घ्यायचं। खाली चीक आहे तो खूप असं घट्ट आणि चिकट असल्यामुळे खाली चिटकून बसतं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एवढं आपल्याला इथं चीक आहे तो मिळालेला आहे। साधारण वाटीनं, छोट्या वाटीनं 2 वाटी आपल्याला हे चीक आहे तो इथं मिळालेला आहे। तर आपल्याला ह्याच चिकापासून आता आपल्याला पापड बनवायचा आहे। त्यासाठी इथं पातेलं ठेवून दिलेलं आहे गॅसवर। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जेवढं आपलं चीक आहे ते सगळं चीक आहे तो इथं घालून घेतलेला आहे। तर आपण कुरडई बनवताना पाण्याचा इथं वापर करतो, तर आता इथं आपल्याला पापड बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं पाण्याचं गरज नाही लागत। जे आपल्याला चीक मिळालेला आहे त्यातच आपण थोडं पहिलं मिक्स करायचं पाणी आणि तेच आपल्याला इथं पातेल्यामध्ये डायरेक्ट ओतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पापडखार नाही घातला तरीही चालेल। आणि त्यानंतर ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर ह्याच्या गाठ्या किंवा गुठळ्या होऊ शकतात। तर गॅस इथं बारीकच ठेवायचं आणि घट्ट होईपर्यंत ह्याला असं सतत हलवत राहायचं आहे। साधारण बारीक गॅसवर ह्याला तुम्ही अर्धा तास पण म्हणू शकता किंवा 20 ते 25 मिनिटं सुद्धा इथं आपल्याला लागू शकतात। तर थोडं थोडं करून इथं आपलं पीठ आहे किंवा चीक आहे तो घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे।
तर अशा पद्धतीने हे लाकडीचं जे लाटणं वगैरे आहे त्याच्यानेच करायचं आहे, किंवा तुम्ही कोणताही चमचा पण घेऊ शकता। तर ह्याला मी इथं असंच गोल गोल फिरवत, तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे आपलं चीक आहे तो घट्ट झालेला आहे। आणि आता हे सगळं थोडं हाताला पाणी लावून हे सगळं जे बेलण्याला चिकटलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि ह्याच्यावरती थोडंसं ताट झाकून 1-2 ते 3 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याचं असं छान वाफ निघेल। त्यानंतर मी इथं परातमध्ये काढून घेतलं आणि गरम असतानाच ह्याला आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे, किंवा कॅरी बॅगमध्ये घालून तुम्ही हे मळून घेऊ शकता। तर 2च मिनटं ह्याला मी मळून घेतलेलं आहे। लगेच असं छान मऊ पापड बनवण्यासाठी हे पीठ आपलं तयार होतं। त्यातलं इथं तुम्ही हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर हे पीठ आहे तो असं कडक होईल आणि लाटता सुद्धा येणार नाही। लाटलं गेलं तरी त्याचा असं चिरा वगैरे पडतील, म्हणून हे आपल्याला गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे। तुम्ही सगळे तर आता हे सगळे असं गोल गोल करून घेतल्यावर आपल्याला आणखीन एक हे करायचं आहे। तर आपल्याला पहिलं हे शिजवून घ्यायचं आहे अजून थोडं। तर कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवायचं आहे आणि हे आपल्याला चाळणीला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं चिटकवू नये म्हणून पीठ, आणि साधारण एक 4 ते 5 मिनिटासाठीच मी ह्याला शिजवून घेणार आहे इथं। तर चाळणीमध्ये जेवढं बसतात तेवढंच मी इथं घातलेलं आहे। एक 8 ते 10 इथं मी इथं हे गोळा आहे तो ठेवून देणार आहे, म्हणजे आपलं एक होईपर्यंत तिकडं एक आहे तो लाटून सुद्धा होईल। तर एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर आहे तो असा बदललेला आहे। आत्ता पांढरं शुभ्र तुम्हाला दिसत असलं तरी शिजून झाल्यावर ह्याचा कलर आहे तो असं पाण्यासारखा किंवा काचेसारखा होतो। तर हे 3 ते 4 मिनिटानंतर पूर्ण असं शिजून तयार आहे। तर आता आपण हे लगेच आहेत तो पापड लाटायला सुरुवात करू आणि लगेच ह्या चाळणीमध्ये दुसरे सुद्धा गोळे असंच ठेवून देऊयात। तुम्हाला जर वाटलं की ह्यातले काही गोळे इथं अजून शिजलेले नाहीये किंवा त्याचा असं कलर आहे तो बदलला नाहीये, तर तुम्ही आणखीन दुसऱ्या सोबत असंच ठेवून घेऊ शकता। तर आता हे मी चमच्याने एक एक करून काढून घेणार आहे आणि तसंच आपल्याला इथं लाटायला सुरुवात करायचं आहे। तर हे पापड लाटण्याची थोडी पद्धत आहे तो वेगळी आहे। तर कढईमध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर हे चाळणीमध्ये अजून असं पिठाचे गोळे ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर खूप जण असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सगळे एकदमच पीठ आहे तो असं शिजवून घेऊ शकता, म्हणजे लाटायला सुद्धा पटपट होतील। तर आता मी तुम्हाला लाटायचं कसं ते दाखवते। एक ताट घ्यायचं आहे, इथं पोळपाट घेतलेलं नाहीये आणि ताट आहे तो आपल्याला पालतच ठेवायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने इथं लाटत आहे। एक गोळा घ्यायचं आणि त्यामधलं एका साईडला असं हे पीठ आहे तो ठेवून त्याला असं एका हाताने असं दाबत पुढं न्यायचं आणि पुढचे माझ्या हाताचं बोटं तुम्ही बघू शकता। ताट पुढं जाऊ नये म्हणून ताटाला थोडंसं मागं घ्यायचं किंवा धरायचं। तर हे सगळं आपल्याला दोन्ही हाताने एकदा एखाद्या वेळेसच करायचं आहे। पापड सुद्धा लाटून होत आहे आणि ताट सुद्धा पुढं जात नाहीये। तर पातळ होईपर्यंत हे आपल्याला असंच लाटून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला गरम असतानाच लाटायचं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा गव्हाच्या चिकाचं पापड नक्की करा। तर खूप सहजपणे निघत आहेत आणि खूप असं चमकदार पण झालेले आहेत, बघू शकता। आणि जे खालचं ताटला वगैरे चिकटलेलं होतं पापड, ते पापड आपल्याला इथं वर घालायचं आहे, म्हणजे तर छान असं चमक येतील त्याला। तर अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला इथं बनवायचं आहे।
तर मी तुम्हाला इथं आणखीन एकदा कसं लाटायचं ते दाखवत आहे. आणि झटपट होतात. एकदा असं आलं की आपण हे पापड आहे तो लगेच असं छान बनवून घेऊ शकतो आणि झटपट होतात. आणि एक भांडं घ्यायचं किंवा किंवा अशा पद्धतीचं सूप घ्यायचं, म्हणजे काढताना पण लवकर येतील ते. तर ह्या सुपामध्ये आता 2-3 झालेले आहेत. सगळं सूप भरलं की आपण लगेच काढून नेणार आहोत बाहेर वाळू घालण्यासाठी. तर हे लवकर सुद्धा वाळतात. एकाच दिवसात हे आपलं पापड आहे तो वाळून निघणार आहेत. तर तुम्ही 2-3 दिवस वाळवून घेतलात तरीही चालेल. तर आता सगळं सूप आहे तो इथं भरलेला आहे. तर आता आपण बाहेर नेऊयात वाळून घेण्यासाठी. तुम्ही कोणत्याही कापड्यावर घालू शकता किंवा कॅरीबॅगच्या पिशवीवर सुद्धा घालू शकता, किंवा अशा पद्धतीनं खॉट असतो तर ह्या खॉटवर सुद्धा असं घालू शकता. तर ह्या खॉटवर मी इथं कापड वगैरे घातलेलं नाही आहे, किंवा कापड घातलात तरीही चालेल किंवा असंच घातलात तरीही चालेल. ह्याला खालचा सुद्धा हवा असं लागेल, म्हणजे पापड आपलं एकच दिवसात असं वाळून निघतील. सगळं अशाच पद्धतीने सावकाश पापड घालून घेणार आहे. जसं आणलेलं आहे तसंच आपल्याला हे वरचा भाग वरच करून वाळून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला हे सगळे पूर्ण वाळून झाल्यावर दाखवते. तर सगळे पापड इथं आपले पहिलं घालून खूप छान दिसत आहेत. आपले हे पापड सगळे एकसारखे इथं लाटून तयार झालेले आहेत. पांढरे शुभ्र आणि काचेसारखं असं याचा कलर आलेला आहे. तर आता मी तुम्हाला 1 किंवा 2 दिवसानंतर दाखवते. तसं हे आपलं एकच दिवसात वाळून निघालेले आहेत. पण मी इथं साठवणुकीचा असल्यामुळे आणखीन 1 दिवस वाळवून घेतलेला आहे उन्हामध्ये. तर आता आपण ह्याला तळून घेऊयात की कसं छान फुलतात का नाही. तर पहिलं तेल आहे तो कडकडीत असं गरम करून घ्यायचं, आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपले पापड आहेत तो पांढरे शुभ्र असं दिसत आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं गव्हाच्या चिकाचे पापड बनवू शकता, आणि एकदा नक्की करून बघाच, खूप छान लागतात. तर आतापर्यंत तुम्ही फक्त गव्हाच्या चिकाचं कुरडई बनवलं असेल तर अशा पद्धतीचं पापडसुद्धा नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर 4 ते 5 मी पापड इथं असंच तळून घेणार आहे, आणि त्यानंतर हे छान असं फुलत आहे तिप्पट चौपट. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.